गुड मॉर्निंग. तर आजचा आमचा दौरा होता थेट कोकणामध्ये आणि तसं कारण पण स्पेशलच होतं, कारण पप्पांचा बड्डे होता. मग आम्ही ठरवलं एक छोटी ट्रिप करावी म्हणून आम्ही कोकणात चाललो होतो. तर इथे आमची निघायची तयारी सुरू होती. आणि आम्ही आता इथं रूमवर पोहोचलो होतो. लास्ट टाइम आम्ही एक समोरचं रिसॉर्ट बुक केलं होतं, पण आता ते विकेंडमुळं अवेलेबल नव्हतं, त्यामुळं आम्ही त्याच्याच समोर एक दुसरं रूम बुक केल्या होत्या. आणि इतका सुंदर व्ह्यू वगैरे होता ना. आणि हा एरिया आणि आम्ही इथं जेवायला बसलो होतो, कारण आम्हाला सनसेटची वेळ झाली आणि आम्हाला बीचवर पोचायचं होतं. पण खूप लेट झाल्यामुळे असं ठरवलं की ठीक आहे, आधी आपण जेवण करून निवांत जाऊ मग. आणि मग नेक्स्ट डेला आम्ही बीचवरती जाणार होतो सनसेट बघायला. तर इथं आमचं असं जेवण चालू होतं. आमचं आता सगळं झालं आहे आवरून वगैरे, आणि आता आम्ही बीचवर जाणार आहे. मग बीचवर आम्ही खेळणार आहे मस्त पाण्यात. मी तर लोळणार आहे. येडेमंद आपल्याला कट करायला लागेल येडेमंद. आणि आम्ही इथं सगळ्यांनी असं आवरून वगैरे आमची बीचवर जायची तयारी चालू होती. आणि हा आमचा बड्डे बॉय. आणि इथं आम्ही बीचवरती पोहोचलो होतो सगळे. चला चालतच काढतो तिकडे ये नाही. आणि आता लागोपाठच सर्वांना सुट्ट्या आल्या होत्या, त्याच्यामुळे बीचवर प्रचंड गर्दी होती. आणि हा असा सनसेट व्ह्यू इतकं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे कधीतरी फॅमिली ट्रिप करावीच अशी लांबच्या ठिकाणी. आमचं खेळून झालं आहे, आता आम्ही चाललो आहे. गर्दी काय बघते मला कळत नाही कोणी बघत. हा, आणि इथं बाकी हे सर्वजण टांग्यामध्ये बसत होते. मला पण सगळ्यांनी फोर्स केला की बस बस, पण मला असं झालं आपल्या आनंदासाठी आपण एका मुक्या प्राण्याला का त्रास द्यायचा, ह्याच्यासाठी मी नाही बसले. बाकी ह्यांनी सगळं एन्जॉय केलं. आणि इथं आमची अशी मस्ती चालू होती. आणि आम्ही इथं असं मस्त गरमागरम कडकडीत चहा पित होतो, कारण बीचमध्ये सगळे असे गारटले होते. मग इथं जरा बाहेर आलो, जरा चहा घेतला. आणि इथं हे असे मासे बघत होतो, पण खूपच महाग होते. आम्ही इथं रूमवरती येऊन चेंज वगैरे करून इथं आता बड्डेची तयारी करत होतो. आणि पप्पांचा बड्डे होता, त्याच्यासाठीच आम्ही स्पेशल गेलो कोकणात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीपा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू.
आणि इथं बापलेकीची खूपच धम्माल चालू होती. म्हणजे असा हा क्षण होता ना की आम्ही पहिल्यांदा मी पप्पांसोबत असं काहीतरी केलं, असं म्हणजे खेळ वगैरे काही म्हणा. इतकं छान वाटलं ना. आणि ह्याचा पार्ट 2 नक्की येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.